न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 2 मालमत्ता 6 कोटींचे व्याज अन संशयाची सुई। भगवान बाबा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी थेट आंदोलनाचा इशारा। श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील कथित 6 कोटींच्या व्याज व्यवहाराची आणि 2 संशयास्पद मालमत्तांची MPID कायद्याअंतर्गत वरिष्ठ पातळीवर चौकशी करा, अशी मागणी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। प्रशासनाने 15 दिवसात ठोस कारवाई न केल्यास हजारो ठेवीदारांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा पोटे यांनी दिला आहे। या सोसायटीत हजारो गरीब नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचे कोट्यवधी रुपये अडकल्याने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। उपलब्ध व्हिडिओ पुरावे आणि खरेदी खतांच्या आधारे संतोष लुनिया व चैतन्य लुनिया यांच्या आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचा दावा संघटनेने केला आहे। संतोष लुनिया यांनी मल्टीस्टेटच्या संचालकांना 6 कोटी रुपये व्याजाने दिल्याचा उल्लेख व्हिडिओमध्ये आहे। हा पैसा कुठून आला, त्याचे आयकर व बँक रेकॉर्ड काय आहेत आणि संबंधित काळात त्यांच्याकडे वैध सावकारी परवाना होता का, याची सखोल तपासणी व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच मौजे बालम टाकळी आणि मौजे कासार पिंपळगाव येथील संशयास्पद मालमत्ता व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी प्रकाश पोटे यांनी केली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट ही बँक बुडाल्यामुळे हजारो लोकांचे करोड रुपये अडचणीत आले आहेत। तर या संदर्भात आम्ही आज यापूर्वी देखील आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेतली होती आणि हे फरार जे संचालक आहेत ते वर्ष झाले किंवा 1.5 वर्ष आले त्यांच्यावर FIR दाखल होऊन देखील ते अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही। तर आज आम्ही याच संदर्भामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये आम्ही त्यांना काही पुरावे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही एक पेनड्राईव्ह दिला आहे, त्या पेनड्राईव्ह मध्ये साधारण एक 10 व्हिडिओ आहेत आणि दुसरं म्हणजे आम्ही काही खरेदी खत दिलेत। आता विशेष जर पाहिलं जर आपण तर या सर्व विषयामध्ये एक व्यक्ती येतोय, तो म्हणजे संतोष प्रकाश लुनिया। या व्यक्तीनेच मागील 1 ते 1.5 वर्षापासून या सर्व संचालकांना फरार करण्यामध्ये याचा हात आहे असं आम्हाला स्पष्ट जाणवत आहे। कारण की जे आम्ही व्हिडिओ दिले आहेत त्या व्हिडिओमध्ये तो स्पष्ट हे कबूल करतोय की ते पुण्यामध्ये आहेत, आम्ही तुमच्याशी त्यांच्याशी म्हणजे काय असेल ते बोलणं करू देतो। कारण की माझे मित्र गणेश शेकडे आहेत, यांचे त्या पतसंस्थेमध्ये साधारण 10 लाख रुपये आहेत आणि ते 10 लाख रुपये घेण्यासाठी आम्ही या संतोष प्रकाश लुनियाने त्या 10 लाख रुपयाची जबाबदारी घेतली होती का तुम्ही काळजी करू नका, या मल्टीस्टेटच्या ज्या संचालकांकडे पैसे आहेत ते आम्ही काढून देऊ। त्यासाठी आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला आणि आम्ही काही व्हिडिओ रेकॉर्ड्स केले। त्या व्हिडिओमध्ये त्याने कबूल केलं की आम्ही भगवान बाबा मल्टीस्टेटच्या संचालकांना मी म्हणजे संतोष प्रकाश लुनिया यांनी 6 कोटी रुपये व्याजाने दिलेले आहेत। तो व्हिडिओ देखील आम्ही दिलेला आहे। आता त्या व्याजापोटीच त्यांनी त्यांची प्रॉपर्टी खरेदी केली का, कारण की हा प्रश्न असा तयार होतो की त्यांच्या 2 प्रॉपर्ट्या, एक शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील आणि दुसरी कासार पिंपळगाव हे पाथर्डी येथील, या दोन्ही प्रॉपर्टीचे आम्ही जे खरेदी करत आहेत, इंडेक्स 2 आहेत, ते आज जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेत। कारण की यातली एक प्रॉपर्टी संतोष प्रकाश लुनिया यांनी स्वतःच्या नावावर घेतली आणि दुसरी प्रॉपर्टी ही त्यांच्या मुलीच्या आणि त्यांच्या नावावर घेतली। त्यामुळं MPID कायद्यापासून पळण्यासाठी ही पळवाट आहे का, यातून हा उल्लेख होतोय। कारण की ह्या प्रॉपर्ट्या कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्ट्या जर त्यांनी व्याजा खातीर घेतल्या असतील तर आज ज्या ठेवीदारांनी यामध्ये पैसे गुंतवले त्यांचं काय। त्यामुळे या दोन्ही प्रॉपर्ट्या जप्त झाल्या पाहिजेत आणि संतोष प्रकाश लुनिया या व्यक्तीचं सातत्याने नाव समोर येतोय। आपण स्वतः पाहिलं की भाग्यलक्ष्मी ही पतसंस्था देखील 8 ते 10 महिन्यापूर्वी नगर शहरातली बुडली गेली, त्यामध्ये देखील कोट्यवधी रुपये ठेवीदारांचे गेले आणि आम्ही दिलेल्या व्हिडिओमध्ये संतोष प्रकाश लुनिया हा कबूल करतोय की भाग्यलक्ष्मी मध्ये सुद्धा माझे 3.25 कोटी रुपये होते। मग त्या पैशांचा नेमकं ते पैसे आले कुठून, त्याचा स्रोत काय, आणि ती पण खासगी सावकारकी नव्हती का। त्यातच तो रावसाहेब पटवर्धन या पतसंस्थेचा सुद्धा उल्लेख करतोय आणि त्या आम्ही एक जो व्हिडिओ दिलाय त्या व्हिडिओमध्ये तो आदर्श पतसंस्था जी संभाजीनगर जिल्ह्यातील आहे तिचा देखील उल्लेख करतोय। आणि जर आपण पाहिलं तर एक या सर्व गोष्टीमध्ये एक सातत्य दिसतंय की या सर्वच्या सर्व पतसंस्था या बुडालेल्या आहेत आणि याचे आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ पुरावे हे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना दिले आहेत। या सर्व बाबींची चौकशी करून या ज्या 2 प्रॉपर्टी आहेत भगवान मल्टीस्टेटच्या ज्या खरेदी केलेल्या आहेत MPID कायद्यापासून वाचवण्यापासून, या संचालकांना त्या दोन्ही जप्त कराव्यात आणि गोरगरिबांचे सर्व पैसे द्यावेत। तसंच
या संतोष प्रकाश लोणिया यांच्या सर्व प्रॉपर्टींचे आणि या चारही पतसंस्थेच्या संलग्न जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहारांची चौकशी होऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.